नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधून भारतात आणण्याचे ऐतिहासिक कार्य करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना त्याच लंडनच्या भूमीमध्ये कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. लोकमतच्या वतीने सोमवार 18 ऑगस्ट रोजी लंडन येथे आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये आमदार मुनगंटीवार यांना हा सन्मान बहाल करण्यात येईल. काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी राजकीय पटलावर चर्चेचा विषय झाला आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन भाऊ एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. संजय राऊत यांनी मोठे विधान करत सांगितले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकणार आहेत. एवढेच नव्हे तर आम्ही मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिक मध्येही एकत्र लढणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. इतकेच नाही तर 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबईतील दी बेस्ट ऑफ एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र लढणार आहे. दडी मारून बसलेल्या पावसाचा गेल्या काही दिवसांपासून जोर वाढला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 5 दिवस देशातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. IMDने दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, राजस्थान, मेघालय या राज्यांसह महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान शनिवारी IMD कडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वोल्टच्या फीडर पिलरजवळ 2 लहान मुले खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. घुग्गसच्या मुख्य बाजारात स्थित प्रकाश इलेक्ट्रिक दुकानासमोरील हे दृश्य पाहून प्रत्येकजण सुन्न झाला आहे. व्हायरल झालेल्या या 16 सेकंदाच्या व्हिडिओत 2 लहान मुलं खेळताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ दिवसाचा नसून रात्रीचा असल्याने रात्री ही मुलं इथे आली कशी? व्हिडिओ बनवणारवाल्याने मुलांना तिथून हटविण्याऐवजी बघत व्हिडिओ बनवणे कितपत योग्य होते असे अनेक प्रश्न या व्हिडिओच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. तसेच लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात तर हा व्हिडिओ बनवला नसेल अशी ही शंका अनेकांनी उपस्थित केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशी दारूच्या 34 पेट्या पकडल्या आहेत. रॉकेट संत्रा कंपनीची ही देशी दारू मूल ते मारोडा मार्गावरील काटवण टी पॉइंटवर नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाची मारुती 800 MS 27H 6050 या क्रमांकाच्या वाहनामध्ये सीलबंद देशी दारूच्या 34 पेट्या आढळून आल्या. या प्रकरणी मूल पोलिसांनी चालक मालक शंकरनाथ दिलीप टिंगुसले वय वर्ष 25 आणि त्याचा साथीदार अमन अनिल टिंगुसले वय वर्ष 22 राहणार मूल या दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. यात 1,36,000 रुपये किमतीची देशी दारू आणि पांढऱ्या रंगाची मारुती 800 असा एकूण 2,11,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. मारेगाव तालुक्यातील बोटोणीजवळ आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला पहाटे 5 वाजताच्या सुमारास एका ट्रकला अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ट्रक जळाल्याने रस्त्यावर दाट धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे काही वेळेसाठी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सदर ट्रकमध्ये सोयाबीन भरलेले पोते होते. हा ट्रक करंजीकडून वणीकडे जात होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्याचे काम सुरू केले. मारेगाव तालुक्यातील बोटोणी या पेसा गावात 11 जुलै 2025 पासून जनकल्याण समिती यवतमाळ द्वारा संचालित अवैध ग्रामीण रुग्णालय उघडले असल्याचा आरोप माध्यम संपादक तालुका शाखा मारेगावचे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम यांनी केला आहे. तसेच या रुग्णालयाविरोधात व मेडिकल विरोधात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देखील दिले आहे. हे ग्रामीण रुग्णालय शासन मान्य व अनुदानित असल्याचे दाखवून बोगस पदभरतीची जाहिरात देण्यात आली. या बोगस रुग्णालयाचे कुठल्याही शासन मान्य यादीत नाव नसताना बेरोजगारांना लुटण्यासाठी हा फंडा संचालकांनी वापरला. त्यामुळे बेरोजगाराची फसगत झाली असे म्हणत 21 जुलैला मोठ्या प्रमाणात बेरोजगार बांधवांच्या मुलाखती घेऊन लाखो रुपये डोनेशन वसूल केल्याचा आरोप मेश्राम यांनी केला आहे. तसेच हे रुग्णालय शासन मान्य व अनुदानित नसताना या संस्थेचे अध्यक्ष प्रमोद थारकर
एजंट रवींद्र काळे मारेगाव यांनी अनुदानित रुग्णालय असल्याचा मोठा गाजावाजा करून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप मेश्राम यांनी केला असून या संस्था चालकांच्या विरोधात त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार केली आहे। अकोल्यात ऑनलाईन गेम कसिनोच्या नावाखाली चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून बेकायदेशीर जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे। 14 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कौलखेड अकोला येथे छापा टाकण्यात आला। या कारवाईत आरोपी कमलेश मोहनलाल रोहरा वय वर्ष 35 हा फंड टार्गेट ऑनलाईन कसिनो गेम आणि ऑनलाईन राजश्री लॉटरीच्या माध्यमातून पैशांची हारजीत लावून आर्थिक फायदा करून घेत असल्याचे आढळले। ही कारवाई ऑपरेशन प्रहारच्या अंतर्गत करण्यात आली असून 86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत आरोपी कमलेश रोहरा याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 ही शाळा तब्बल 130 वर्ष जुन्या पडक्या इमारतीत सुरू आहे। स्वातंत्र्याच्या 79व्या वर्षानंतर आजही विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत। सन 1895 मध्ये बांधण्यात आलेली ही शाळा आजही डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे। पावसात छत गळते, भिंतीला तडा जातात, प्लास्टर खाली पडते तरी गरीब व कष्टकरी कुटुंबातील मुले याच धोकादायक इमारतीत शिक्षण घेत आहेत आणि प्रशासन मात्र अद्यापही निद्रेचं सोंग घेऊन आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।